मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राघव पुन्हा आता आपली ड्युटी जॉईन करतो. कमिशनर साहेबांसमोर येत आता त्यांना सॅल्यूट ठोकत तो आता IPS राघव रत्नपारखी रिपोर्टिंग सर असं म्हणतो. तेव्हा कम इन माय बॉय असं आता कमिशनर साहेब म्हणतात. राघवने पुन्हा ड्युटी जॉईन केल्यामुळे त्यांना प्रचंड असा आनंद झालेला असतो, कारण राघवशिवाय ते डिपार्टमेंट आता चालतच नसतं. कारण एवढे क्राईम वाढलेले असतात, ते काम कोण बघणार. राघवसारखा हुशार व्यक्ती आता तेथे नाही म्हटल्यानंतर त्यांना जरा टेन्शनच आलेलं असतं. परंतु राघवने आता पुन्हा एकदा तेथे जॉईन होण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्यामुळे कमिशनर साहेब त्याचं अगदी मनापासून स्वागत करतात आणि राघवला लगेच काम सांगू लागतात. हे बघ राघव, तू इथे जॉईन झालास, परंतु क्राईम खूप वाढले आहे, आपल्याला खूप काम करावं लागेल. आपलं काम खूप वाढलं आहे, म्हणूनच तुला इनोसंट प्रूव्ह होण्यासाठी मी वेळ दिला आणि मला माहीत होतं की तू निरापराध आहेस, म्हणूनच आउट ऑफ वे जाऊन मी तुला खूप सपोर्ट केला आणि तू निरापराध आहे याची मला पूर्णपणे खात्री सुद्धा होती. अरे मलाच काय, अख्ख्या डिपार्टमेंटला खात्री होती. तेव्हा राघव आता त्यांचे आभार मानतात आणि म्हणतात, मी तुम्हाला प्रॉमिस करतो, इथून पुढे मी माझी ड्युटी अगदी मनापासून करेन आणि याच्यापेक्षा बेटर करेन. त्यानंतर आता कमिशनर साहेब लगेच सांगू लागतात की आपण मागच्या वेळी 3 टेररिस्ट महिलांना अटक केलं होतं, म्हणजे त्यांना पकडलं होतं, बरोबर. तेव्हा राघव म्हणतो, बरोबर आहे, त्याचं पुढे काय झालं. मग आता कमिशनर साहेब सांगू लागतात, राघव, अजून काही टेररिस्ट त्यांच्या मदतीसाठी इकडे आले आहेत शहरामध्ये. ते आता शोधतायत नक्की त्या महिला कुठे आहे, म्हणजे त्यांना ते जेलमधून पळवून नेण्याचा सुद्धा प्रयत्न करतील, म्हणून आपल्याला अजूनच अलर्ट राहायला हवं. तेव्हा राघव म्हणतो, मी त्यांचा प्लॅन कधीही सक्सेस होऊ देणार नाही. मग आता कमिशनर साहेब त्याचं कौतुक करत म्हणतात, बाळा, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. मग तुझा प्लॅन ऑफ ॲक्शन मला कधी सांगशील. तेव्हा त्या टेररिस्ट लोकांचं करंट स्टेटस काय आहे हे मला अगोदर पाहावं लागेल आणि मग मी तुम्हाला माझा ॲक्शन प्लॅन सांगतो, असं राघव म्हणतं. मग आता खूप केअरफुल राहावं लागेल असं कमिशनर साहेब म्हणतात. राघव म्हणतो, टेन्शन घेऊ नका, आपल्याकडे आलेल्या कोणत्याही कैद्याला मी असा सोडणार नाहीये आणि त्यांच्याकडे असलेल्या कोणत्याही साथीदाराला सुद्धा सोडणार नाही. या ऑपरेशनला काहीतरी नाव सुचवायचंय आपल्याला. तेव्हा राघव आता ते नाव सुचवतो. मग आता तो लगेच सगळी माहिती घेऊन जायला निघतो. दुसरीकडे आता मधू त्या ज्या 3 टेररिस्ट असतात, म्हणजे अक्का वगैरे, त्यांना खूपच घाबरलेली असते आणि एका कोपऱ्यात आपली शांतपणे बसलेली असते. तेवढ्यातच तिला आता तिथे कुणीतरी येताना दिसतं आणि ती दुसरी तिसरी कुणीही नसून ती असते सिंधू. तेव्हा आता सिंधूला पाहताच मधू खूपच खुश होते आणि म्हणते की बरं झालं सिंधू तू आलीस, अगं मला माहीत होतं तू येणार आहे म्हणून. तेव्हा सिंधू आता म्हणते, बापरे, अगं केवढा ॲटिट्यूड होता तुला आणि आता बघ, आता तुझी ही अवस्था बघून मला एक गाणं आठवतंय, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, असं म्हणून ती मधूला चांगला टोमणा मारते. तेव्हा तू काय गोंधळ घातलास इथे, त्या शिल्पा हवलदार आहेत ना, त्या मला सगळं सांगत होत्या, असं आता सिंधू म्हणते. तेव्हा मधू म्हणते, ये बाई जरा हळू बोल, अगं तू पाहतीयस ना त्या मागेच बसल्यात. तेव्हा सिंधू आता विचारते, तू त्यांच्याशी भांडलीस की मारामारी केलीस. त्या राणी अगदी सिंधूच्या पायाच पडू लागते आणि म्हणते, मी तसं काहीही केलेलं नाही. अगं तू आता मोठ्याने बोलू नको, ती मधली बाई दिसते ना व्हाईट साडीवाली, अगं ती या सगळ्यांची लीडर आहे, तिचंच सगळं जण ऐकतात, माझ्यावर काही पण आरोप करतात. अगं तुला माहिती आहे का, तिने माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, मला मारण्याचा प्रयत्न केला, मी कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटले आणि इथे बाजूला येऊन बसलीये. सिंधू ऐक ना, मला इथून बाहेर काढ, मला प्लीज इथे राहायचं नाहीये सिंधू, असं म्हणून आता मधू ही अगदी कळकळीची विनंती तिला करते. स्वतःचा गुन्हा कबूल करत तुझ्या मुलांना, त्याचबरोबर राघवला, तुला, घरच्यांना मी खूप त्रास दिला, पण मी चुकीची वागले, मला या चुकीची शिक्षा मिळायला हवी असंही मला वाटतं. परंतु तू राघवला सांगून मला दुसऱ्या जेलमध्ये टाकायला सांग ना, या बयांबरोबर मला नाही राहायचं, कारण ह्या खूप त्रास देत आहेत. यांनी काय केलं माहिती आहे का. तेव्हा सिंधू विचारते, काय केलं आता. मग आता माझा गळा आवळला, माझ्या कानाखाली मारली, मला ह्या सारख्या सारख्या त्रास देत आहेत, असं मधू आता सांगू लागते. तेव्हा सिंधू आता मधूकडे पाहू लागते. त्यावेळी आता जी अक्का असते ती उठते आणि म्हणते, पाहिलं का चोराच्या उलट्या बोंबा, म्हणजे मी हिला मारलं की
हिनेच माझा गळा आवळला. तेव्हा त्या तिच्या साथीदार असतात, त्या म्हणतात या बाईनेच सगळं केलं, इंग्लिश मीडियम बाई आहे ना, तिनेच तुला त्रास दिला अक्का, बरोबर ना. त्यानंतर आता अक्का पुढे म्हणू लागते की आम्हालाच कंटाळा आला इथे राहण्याचा, हिला मारून आम्ही आमची शिक्षा कशाला उगीच वाढवून घेऊ, हो की नाही ग. मग तिच्या साथीदार असतात त्या बायका, त्या म्हणतात हो ना. मग आता मधूला समजतं ह्या तर आत्ता इथे पलटी खात आहेत. म्हणूनच रागात ती म्हणते की सिंधू अगं ह्या खोटं बोलतायत, यांनीच माझा गळा आवळला होता. तेव्हा आता मधू खूपच रडू लागते. ते पाहून सिंधू म्हणते ऐक ना मधू, अगं तुला हवी ती गोष्ट मिळवण्यासाठी आम्हाला समजलंय तू काहीही करू शकते, कोणत्याही थराला जाऊ शकते. अगं माझ्या राघवला तू खोट्या खुनाच्या आरोपाखाली अटक केली होतीस ना, मी तुला भेटायला आली आहे. कशासाठी तर विनूसाठी. इथून पुढे माझ्याकडून कोणत्याच मदतीची अपेक्षा करू नको, कारण तुला मदत केल्याचा मला खूप पश्चाताप होतोय. तेव्हा सिंधू आता तिला मदत न करता लगेच तेथून जाते. तेव्हा आता मधूला खूप वाईट वाटतं आणि ती सिंधू प्लीज मला एकटीला सोडून इथून जाऊ नकोस ना, असं आता ती म्हणत असते आणि मदतीचा हात सिंधूकडे मागत असते. परंतु यावेळी सिंधू मागे सुद्धा बघत नाही आणि तिच्या मदतीसाठी धावून जात नाही. तेव्हा आता तेथे असणाऱ्या त्या जेलर बायका या तिघीही मधूवर हसतात. का आता तिच्या दोन्हीही बायकांना म्हणते की ए लवकर माझे हात चेपून घ्या. तर मधू तर आता पार रडत असते आणि म्हणते सिंधू ही मदत न करताच निघून गेली. इकडे राघव आता घरी येतो आणि म्हणतो आई मी आलोय. त्यावेळी आता राजश्री लगेच त्याच्यासाठी पाणी घेऊन येते आणि खूप दमला का रे बाळा असं विचारते. राघव म्हणतो नाही तसं आई, पण मला एक सांग सिंधू कुठे आहे. मग आता मी तुझ्यासाठी आल्याचा चहा घेऊन येऊ का, राजश्री विषय टाळत विचारते. मग आता तो म्हणतो आई मी काहीतरी विचारले, अगं सिंधू कुठे आहे. मग आता सिंधू पोलीस स्टेशनमध्ये राणीला भेटायला गेल्याचं आता राजश्री सांगते. तेव्हा राघवला प्रचंड धक्का बसतो आणि तो आता विचारतो काय आई, म्हणजे सिंधू तिकडे राणीला भेटायला जायची काय गरज होती. त्यावेळी आता राजश्री म्हणते की मी आणि वहिनीने खूप वेळा तिला सांगितलं की नको जाऊस, परंतु सिंधू ऐकल तेव्हा ना नाही ऐकलं अरे तिने. ती म्हणाली की एकदाच मी फक्त भेटून येते म्हणून. मग आता राघव म्हणतो काय करावं ना या सिंधूला कळतच नाही. एवढं राणीने आपल्याला त्रास दिलाय तरीही तिला आता भेटायला जायची गरज नव्हती असं म्हणून तो लगेच आता तिला कॉल करतो. तेव्हा सिंधूचा फोन आता तेथेच वाजत असतो. तर आता सिंधू मागेच तेथे आलेली असते. सिंधू आता राणीला घेऊन तेथे आलेली असते. त्यामुळे आता राघवला आणि राजश्रीला प्रचंड धक्का बसतो. तेवढ्यातच रुक्मिणी आता बाहेर येते. मग आता राणी नुसती हातवारे करत असते आणि तिच्या डोक्याला सुद्धा मार लागलेला असतो. त्याच वेळी राघव रागातच विचारतो हा सगळा काय प्रकार आहे सिंधू. तर सिंधू आता काहीच बोलत नाही, एकदम शांत असते. त्याच वेळी रुक्मिणी विचारते तिला इथे तू का घेऊन आलीस अगोदर सांग बरं. मग आता तिची ही अवस्था मला बघवली गेली नाही म्हणून मी तिला इकडे घेऊन आले असं सिंधू म्हणते. रुक्मिणी आता खूप चिडलेली असते. सिंधूला आता विचारते की तू हिला इकडे का घेऊन आलीस सगळं, मी तुला काय विचारते सिंधू. सिंधू म्हणते माझ्यामुळे तिची ही अवस्था झाली, मला खरंच तिच्याबद्दल खूप वाईट वाटतंय हो काकू, म्हणून मी घेऊन आले. वेळी राजश्री म्हणते पण अगं सिंधू तुला काय गरज होती. रुक्मिणी देखील म्हणते की तू सापाला कितीही दूध पाजलं ना सिंधू तरीही ते गरळ ओकणारच. मग आता सिंधू म्हणते आता आपली खूप गरज आहे आणि म्हणूनच मी इकडे तिला घेऊन आलीये आणि ती बरी होईपर्यंत तिला मी आपल्या इथेच ठेवणार आहे. असं म्हटल्याबरोबरच आता घरातील सर्वजण काळजीत पडतात की मधू जर इथे राहिली तर सिंधूच्या आयुष्यात पुन्हा काहीतरी विघ्न आणेन, हा प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर आता दिसत असतो. मधू कुणालाच काही बोलत नसते, ती फक्त आपले हातवारे करत असते आणि वेड्यासारखं करत असते. तर त्यानंतर आता राजश्री राघव तुम्हाला हे पटतंय का सिंधूचं वागणं असं रुक्मिणी विचारते. तेव्हा राघव म्हणतो नाही मला तर अजिबात पटत नाहीये सिंधू तुझं हे वागणं. तू हिला इथे का घेऊन आलीस, या मधूमुळे आपल्या संसारात काय खलबत झाली हे तर तुला माहीत असेल आणि तरीही तू एवढा मोठा डिसिजन घेतलाच का असं रागात जेव्हा तो विचारतो ना तेव्हा सिंधू म्हणते हो राघव मला सगळं माहीत आहे, परंतु तुम्ही ऐकून तरी घ्या. त्यानंतर सिंधू म्हणते तुम्ही माझं ऐका जरा, मला कळतंय तुमची काय अवस्था झाली आहे ती. खरं तर विनूच्या सांगण्यानुसारच मी जेलमध्ये मधूला भेटायला गेले होते. हे गेल्यानंतर आता
सिंधू पुढे जे काही झालं ना ते सांगू लागते की कशा प्रकारे मधू मला खूप रिक्वेस्ट करत होती की प्लीज काहीही कर आणि मला या जेलमधून बाहेर काढ, परंतु आता मी तिला त्या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार दिला, कारण मला माहीत आहे की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं. आपण मधूला कितीही जवळ आणण्याचा प्रयत्न केला ना आणि कितीही समजवण्याचा प्रयत्न केला ना तरीही ती ऐकणार नाही, म्हणून मी डायरेक्ट तिला मदत न करता तेथून निघाले खरी. त्यानंतर सिंधू आता म्हणते, जेव्हा मधूने मदत मागितली तेव्हा मी तेथेच बाजूला लपून बसले होते की त्या आरोपी बायका मधूला त्रास देत आहेत का ते पाहण्यासाठी. आणि मग जेव्हा मी तेथून गेले ना तेव्हा त्या सगळ्या बायकांनी तिला सोफ्यावर बसवलं आणि दोघींनी तिचे हात पकडले. त्या आरोपी बायका मधूला खूप त्रास देत होत्या आणि तिची मेन आरोपी होती ना अक्का, तिने सनासन मधूच्या 4-5 कानाखाली मारल्या. त्यांना सारखी म्हणायची की प्लीज मला माफ करा, मी इथून पुढे काही बोलणार नाही आणि तुम्हाला काहीच त्रास सुद्धा देणार नाही. परंतु आता त्या आरोपी तिनेही बायका ऐकतच नव्हत्या. त्या मधूला आता चांगल्याच हाताखालून काढत होत्या. तर त्या आरोपी बायकांनी मधूला खूप मारलं, खाली ढकललं, त्याचबरोबर लाथ सुद्धा घातली आणि खूप मानसिक त्रास दिला. आणि आके तिला अजिबात सोडू नको असं त्या एकमेकींना म्हणत होत्या. तर मधू जीवाच्या आकांताने ओरडत होती की मला माफ करा, माफ करा, मी काही बोलणार नाही. परंतु त्या बायकांनी काही ऐकलं नाही. अगदी लाथाबुक्क्यांनी त्यांनी तिला खूप मारलं, त्याचबरोबर तिचं डोकं हे त्या भिंतीवर आपटलं. तिच्या तोंडातून रक्त सुद्धा येत असतं. मधूचे त्यांनी हाल केले होते. तर मधू सारखी म्हणत होती मला माफ करा. तर त्या बायकांनी तिला एवढं मारलं आणि त्या सोफ्यावर ढकलून दिलं. तेव्हा ढकलल्यानंतर त्याला जबर मार लागला आणि तिचं डोकं फुटलं, त्यामधून रक्त येत होतं आणि मधू ही बेशुद्ध होऊन तिथे पडली होती. सिंधू आता घरच्यांना सगळं काही मधूबद्दल सांगत असते. आणि काकू मी तुम्हाला एक सांगते, मी घरी सुद्धा आले होते. मग तेवढ्यातच मला आता पोलीस स्टेशन मधून फोन आला. तेव्हा पोलीस स्टेशन मधून आलेला फोन पाहताच मी लगेच तो कॉल रिसीव्ह केला. सिंधू आता कॉल रिसीव्ह करते. हॅलो, कोण बोलते असं विचारते. हा पोलीस आता तिला फोनवर सांगतात की तुम्ही आता मधुराणीला भेटायला आला होतात ना. सिंधू म्हणते की हो मी आले होते मधुराणीला भेटायला. मग काय झालं? त्यावेळी आता पोलिसांकडून तिला सांगण्यात येतं की तुम्ही भेटून गेल्यानंतर त्यांच्या डोक्याला जबर मार लागलेला असून त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. मग तर मला खूप मोठा धक्का बसला आणि मी लगेच सिटी हॉस्पिटलकडे गेले तिला मदत करण्यासाठी. त्यानंतर सिंधू डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जाते. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांना भेटते. डॉक्टर म्हणतात की तुम्ही बसा बरं. मग आता सिंधू म्हणते नाही, मला अगोदर सांगा मधू कशी आहे. तेव्हा मधूच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे आणि ती जखम डायरेक्ट तिकडे मेंदूपर्यंत पोहोचली आहे. त्यांचं मानसिक संतुलन आता बिघडलं आहे आणि त्यामुळेच आम्ही तुम्हाला इथे बोलवून घेतलंय. हे ऐकता जाता सिंधूच्या पायाखालची जमीनच सरकते. हे काय होऊन बसलं, आता प्रश्नच पडतो. तेव्हा सिंधूला आता काय करावं सुचत नाही, कारण मधूची मदत करणं यावेळी गरजेचं होतं. परंतु आता त्याच वेळी तिला दुसरीकडे आठवतं की जेव्हा मधूचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा आता तिला पॅरालिसिस झाला होता असं तिने घरातील सर्वांना सांगितलं होतं. आणि मग डॉक्टर घरी आल्यानंतर याबद्दल विचारलं तेव्हा मग ती सगळं काही खरं सांगू लागली डॉक्टरांना, कारण तिचा 50% प्रीमियम कट होणार होता ना म्हणून. तेव्हा ती म्हणाली की मी अगदी फिट आहे, मला पॅरालिसिस वगैरे झालेला नाही आहे आणि अगदी तिची लहान बाळासारखी मी सेवा केली, तिला हवं नको ते पाहिलं. आणि मधू एवढी खोटी बोलली होती अगोदर, पण आता यावेळी सुद्धा ती खोटं बोलत असेल का हा प्रश्न आता सिंधूला पडतो, कारण मधूवर एवढ्या लवकरात लवकर विश्वास ठेवणं तिच्यासाठी हा खूपच कठीण निर्णय असतो. त्या सिंधूला समजलेलं असतं की मधू ही कोणत्याही थराला जाऊ शकते आणि म्हणूनच ती अजिबात मधूवर विश्वास ठेवायला तयार नसते. आणि आता अगोदरचा अनुभव पाहता मधूने एवढं मोठं कारस्थान केलेलं असतं, त्यामुळे सिंधूला विश्वास ठेवावा की नाही हे कळतच नाही. सत्य पकडल्यानंतर मी जेव्हा घरच्यांना हे सांगणार होते तेव्हा तिने मलाच दरीत ढकलून दिलं होतं, करून तिचं पितळ अख्ख्या घरासमोर रत्न पार्किंगसमोर उघड न व्हावं यासाठी. त्यानंतर सिंधूला आता काय करावं सुचत नाही, नक्की काय निर्णय घ्यावा हेही तिला समजत नाही. मग आता ती लगेच विचार करू लागते आणि तिला असं वाटतं की मधूने अगोदरसारखं मला फसवलं तर मीच उगीच तोंडावर पडेल. या विचाराने ती तिची परीक्षा घेण्याचं ठरवते आणि मधूजवळ जाते व मधूला म्हणते की तू नाटकं करतीये ना मधू, अगं पण ही नाटकं अगोदर बंद कर, कारण ही नाटकं जर तू बंद केली नाही ना तर मी काय करेल बघतच
राहा असं म्हणून आता सिंधू तिच्याबरोबर खूप रागात बोलू लागते. मधू मात्र एकदम शांत अशी बसलेली असते, तिला काहीही सुचत नसतं. मग नंतर आता सिंधू म्हणते, तुला जेलमध्ये राहायचं नाही म्हणून तू ही नाटकं करतेस ना? अगं असं खोटं नाटक करून तुला काहीही मिळणार नाही आहे. तुझ्या बाबतीमध्ये एकही गोष्ट साध्य होणार नाही आहे, कारण तुझी ही नाटकं तुझ्यापाशीच राहू दे. मी अजिबात तुला मदत करणार नाही, कारण मी अगोदरची सिंधू राहिलेली नाही आहे. रागातच आता सिंधू म्हणत असते. त्यावेळी मधू मात्र काहीच प्रतिसाद देत नसते, ती एकदम शांत शांत असते. डॉक्टर आणि नर्स आता तेथे असतात, तेव्हा ते आता सिंधूला विचारतात, तुम्ही काय म्हणालात नक्की? मग आता सिंधू त्यांना सगळं काही सांगू लागते की हिला जेलमध्ये लागलं ते ठीक आहे, परंतु ही नाटकं करत नसेल कशावरून? त्यावेळी आता डॉक्टर म्हणतात, असं नाही आहे, त्यांच्या मेंदूला खरंच इंजुरी झाली आहे आणि त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. आम्ही तुम्हाला खरं सांगतोय. पण आता सिंधूचा या गोष्टीवर विश्वासच नसतो. सिंधू आता सगळ्या काही टेस्ट केलेले असतात ते पेपर पाहते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण आता तिला समजलेलं असतं की मधूच्या बाबतीत जे काही झालंय तो खूप विचित्र प्रकार आहे. ज्या आरोपी बायका होत्या त्यांनी मधूचा खूप छळ केला, तिचे खूप हाल केले, तिला ढकलून दिलं आणि मगच तिच्या मेंदूला इंजुरी झाली. हे सगळं काही आठवत असताना सिंधूलाच आता वाईट वाटतं आणि मग डॉक्टर आता विचारतात, तुम्ही कोण आहात यांच्या, तुम्ही यांची जबाबदारी घेणार आहात का? त्यावेळी सिंधूने म्हणूनच तिची ही जबाबदारी घेतलेली असते, जेणेकरून ती बरी होईपर्यंत तरी आपल्या घरी तिला ठेवता येईल, तिच्यावर लक्ष देतील आणि ती लवकरात लवकर बरी होईल. यावेळी माझ्याकडून मधूला ओळखण्यामध्ये चुकत झाली की काय, असा सिंधूला आता प्रश्न पडलेला असतो. घरातील सर्वांना ती आता एक एक करून सगळं काही सांगू लागते की कशा प्रकारे त्या आरोपी बायकांनी तिला त्रास दिला होता, त्यातूनच हे सगळं काही घडलं. यावेळी मधू चुकीची नाहीये, तिला खरंच पश्चाताप झाला असेल असं मला वाटतंय, असं सिंधू आता अगदी भोळेपणाने म्हणत असते. तेव्हा घरातील सर्वजण सिंधूवर विश्वास ठेवायला अजूनही तयार नसतात. राणी आता राघवला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते हे घरच्यांना माहीत असतं आणि सिंधूला सुद्धा, परंतु अजूनही सिंधू आता राणीला एक संधी देण्याचं ठरवतेच. आता फायनली मधू पुन्हा एकदा घरी आलेली असते, कारण सिंधूनेच तिला घरी आणलेलं असतं. मधू आता खूपच वेड्यासारखी करत असते, सगळ्यांकडे पाहून हसत असते काय आणि अशा बोटांच्या हालचाली करत असते काय, कुणालाच काही कळत नसतं. सिंधूने घेतलेला हा डिसिजन कुणालाच खरं तर मान्य नसतो आणि म्हणूनच सगळेजण सिंधूला आता अजूनही म्हणत असतात की तू असं करायला नको होतं, परंतु तिच्यासाठी हा निर्णय घेणं एवढंही सोपं नव्हतं. परंतु माझ्यामुळे तिची ही अवस्था झाली, मी तिचं जर ऐकून घेतलं असतं तर लवकरात लवकर तिला दुसऱ्या जेलमध्ये शिफ्ट केलं असतं. मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही आणि म्हणूनच मी तिला घरी आणलं, असं आता सिंधू जेव्हा म्हणत असते तेव्हा घरातील सगळेजण सिंधूकडे पाहतच राहतात. तेवढ्यातच विनू आता तेथे येतो. त्यानंतर आता मधू पदर घेते आणि वेड्यासारखी करू लागते, कुणाबरोबर काहीही बोलत नसते, फक्त सगळ्यांकडे पाहत असते. राघव आता सिंधूला म्हणतो, सिंधू तू हा डिसिजन घेतला आहे ना, तो खरंच खूप वेगळाच डिसिजन आहे, मला नाही आवडला तुझा हा निर्णय, कारण मधू अगं नाटकसुद्धा करू शकते, मधूला नाटक करायची खूप सवय आहे, या अगोदरही तू खूप वेळा पाहिलं आहे, हो की नाही? मग आता सिंधू म्हणते हो, पण ती बरी होईपर्यंतच आपण तिला इथे ठेवणार आहोत. तेवढ्यातच आता तेथे विनू येतो आणि म्हणतो मम्मा, असं म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहतो आणि तिच्याकडे धाव घेत लगेच तिला मिठी मारतो. मम्मा तू कशी आहेस असं विचारतो, परंतु मधू आता अजिबात विनूला ओळखत नसते आणि त्याच्याबरोबर ती काहीच बोलत नाही. वेळी मधू आता लगेच विनूकडे पाहू लागते, खूप वेळ सारखी सारखी त्याच्याकडे पाहत असते. मग नंतर आता विनू हा सिंधूजवळ जातो आणि तिला विचारतो की आई, तुला सगळं माझ्या मनातील समजतं ना गं, तुला कसं समजलं की मला मम्मा हवी आहे म्हणून, आणि मम्माची मला खूप काळजी वाटत होती, तू माझ्या मम्माला घरी घेऊन आलीस ना, खूप छान काम केलं हां, असं म्हणून सिंधूचे तो आभार मानतो. आता या विनूला या मधूचा लळा लागलाच कसा काय, हा प्रश्न घरातील सर्वांना पडतो. तेव्हा आता मधू म्हणते, ए तू किती क्यूट आहेस रे, तुझं नाव काय आहे मला सांग ना अगोदर, असं आता मधू ही विचारते. तेव्हा घरातील सर्वांना प्रचंड धक्का बसतो की ही विनूला सुद्धा ओळखत नाहीये.
मग आता सिंधू ही विनूकडे पाहतच राहते, तर मधू हसतच आता त्याच्याकडे पाहत असते. तर आता घरातील कुणाला विश्वास ठेवावा की नाही हेच कळत नाही, कारण मधू नाटक करण्यामध्ये अगदी पटाईत असते हे सर्वांना कळून चुकलेलं असतं. त्यानंतर आता विनूला प्रचंड धक्का बसतो. तो विचारतो, आई मम्मा अशी का बोलतीये, ती मला विसरली आहे की काय? त्यावेळी आता सर्वांना प्रश्न पडतो काय सांगावं. मग आता मधू म्हणते, तू माझ्याशी खेळशील का रे? तेव्हा आपण दोघेही फ्रेंड्स आहोत चालेल ना, असं म्हणून ती आता हात पुढे करते आणि अगदी बालिशसारखी वागत असते. ते पाहून विनूच आता चक्रावून जातो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये राघव विचारतो, काय झालं सिंधू, डॉक्टर काय म्हणाले? मग आता जेलमध्ये जी झटापट झाली त्यामुळे तिच्या मेंदूला मार लागून तिचे ब्रेन सेन्स आहेत ना ते डेड झालेत. तेव्हा आता लगेच विनू पुढे येतो आणि मधूचा हात हातात घेत म्हणतो की जोपर्यंत माझी मम्मा बरी होत नाही ना तोपर्यंत मी तिला कुठेही जाऊ देणार नाही. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.